नमस्कार सगळ्यांना. पूनम किचन चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आज आपण दिवाळी फराळामध्ये बनवले जाणारे बेसन लाडू रेसिपी बघणार आहोत. तर इथे बघू शकता किती दाणेदार मऊ लुसलुशीत आपले बेसन लाडू तयार झालेले आहेत. रेसिपी साधी सोपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तोंडात टाकताच विरघळणारे, टाळूला न चिटकणारे आपले बेसन लाडू तयार झालेले आहेत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वात पहिले आपण साहित्य पाहून घेऊ. तर इथे 3 वाटी बेसन घेतलेला आहे, 2 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, 1 वाटी तूप घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा आहे, विलायची पावडर घेतलेली आहे 1 चमचा. तर इथे बेसनमध्ये रवा टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला रवा बेसनसोबत चांगला भाजला जाईल. तर इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. पूर्ण तूप टाकून घ्यायचं नाही, आपल्याला 2-3 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. तूप हलकं गरम झालं की लगेच बेसन टाकून घ्यायचं आहे. हलवत राहायचं, म्हणजेच आपलं पीठ बुडाला चिटकणार नाही. परत 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. परत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत राहायचं, म्हणजेच आपल्या गाठी होणार नाहीत किंवा पीठ बुडाला चिटकणार नाही. मंद गॅसवरच पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. परत आपल्याला इथे 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपल्या बेसन पिठाला किती छान कलर आलेला आहे. मंद गॅसवरच पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे मला 10 ते 15 मिनिट लागलेले आहेत भाजण्याकरिता. परत 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. परत शिल्लक राहिलेले तूप टाकून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 1 वाटी तूप लागलेलं आहे, अगदी बरोबर आहे प्रमाण. 3 वाटी बेसन पिठाला 1 वाटी तूप लागलेलं आहे. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बेसन पीठ आहे जे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता किती छान आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे. तर इथे मला 20 ते 25 मिनिट लागलेले आहेत. इथे कढईमध्येच थंड करून घेत आहे. तर कढई गरम असल्यामुळे मी इथे 2 मिनिट चांगलं परतून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान दाणेदार मिश्रण तयार झालेलं आहे. आपलं मऊ लुसलुशीत अगदी पेढ्यासारखं तयार झालेलं आहे. बघू शकता किती छान लाडूला आकार येत आहे. तर आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं मिश्रण तयार आहे. तर इथे लगेच विलायची पावडर टाकून घ्यायची आहे. साखर पिठी पण आपल्याला इथेच टाकून घ्यायची आहे. तर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे लाडू बनवण्यासाठी. अगदी पेढ्यासारखे आपले मऊ लुसलुशीत लाडू
बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार आहे. तर इथे बघू शकता पेढ्यासारखं मऊ झालेलं आहे. तर इथे लाडू सजवण्यासाठी 6 ते 7 बदाम घेतलेले आहेत. चला तर मग लाडू बनवून घेऊया. तर मी मोठ्या साईजमध्ये लाडू बनवत आहे. तुम्हाला जसे हवे तसे लाडू छोटे मोठे तुम्ही बनवू शकता. लाडू सजावटीसाठी मी बदाम लावून घेत आहे. तर इथे बघू शकता आपला लाडू किती छान मस्त तयार झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर इथे आपले लाडू सगळे बनवून झालेले आहेत. तर इथे आपले 15 लाडू तयार झालेले आहेत. तर इथे तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. बघू शकता किती मऊ लुसलुशीत दाणेदार पेढ्यासारखा आपला बेसन लाडू तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.